खडूस बिझनेसमन भाग 2. नेमकं काय घडतंय हे समजायचं आतच तिने रणवीर जागीरदारच्या चेहऱ्यावर पाणी फेकलं होतं. हे खरंच घडले की आपल्या काही बास आहे अशी रणवीरची अवस्था झाली होती. शेवटी एका साध्या हॉटेलमध्ये फूड सर्व्हिस करणारी मुलगी त्याचा असा अपमान करणार. रागामुळे रणवीरच्या अंगातील रक्ताची सळसळ वाढू लागली होती. चेहऱ्यावरून खाली गळणारं पाणी पुसत त्याने तिला जणू नजरेनंच जाळून टाकणार अशा रागाने तिच्याकडे पाहिलं. या हॉटेलमध्ये उरलेलं अन्न खाऊन आम्ही दिलेल्या टिप्सवर जगणारी एक साधी कामगार मुलगी आहेस तू. माझ्यावर पाणी फेकणे इतकी हिंमत आली कुठून तुझ्यामध्ये? असं वरडत रणवीरने तिचा हात घट्ट पकडला, पण तिनेही तितकाच ताकदीने त्याला मागे ढकललं आणि स्वतःचा हात सोडवून घेतला. काय रे, मी काय तुझ्या आत्याची पोरगी आहे का? तुझी हिंमत कशी झाली माझ्या अंगाला हात लावून बोलायची? आम्ही इथे काम करतो हे खरं आहे, पण म्हणून आम्ही काही इथे भीक मागत नाही. आम्ही जे काम करतो त्यावर आम्हाला आदर आहे. अरे माणसा, कामगार मुलगी म्हणून तू एवढा खालच्या पातळीवर बघतोस ना आम्हाला? आम्ही इथे नसतो तर काय केलं असतंस रे तू? स्वतः किचनमध्ये जाऊन वाढवून घेऊन खाल्ला असतास का? पैसे आहेत म्हणून एवढी मस्ती? टिप्स देतो ना तू? बोल, किती टिप्स देतोस? मी कधी टिप्स पाहिलीच नाही की काय? ती कमरेवर हात ठेवून एकसारखी रणवीर जागीरदारावर ओरडत होती. रणवीर मात्र डोळे मोठे करून तिच्याकडे बघतच राहिला. आबा बाबा, किती माझा आहे हिच्यात. माझ्यासमोर ही एवढ्या मोठ्या आवाजात बोलते. रणवीरने रागाने तिथल्या मॅनेजरकडे पाहिलं. ते बघून घाबरलेला तो मॅनेजर तिच्याकडे वळला आणि वरडला, काय चालवलंयस हे तू? एका कस्टमर सोबत असं वागतात का? अशा लोकांसोबत असंच वागायला पाहिजे सर. बघा किती गर्वाने भरलाय हा. एका मुलीसोबत कसं वागावं इतकं साधं कॉमन सेन्स सुद्धा नाहीये याला. असं म्हणत तिने रणवीरकडे रागाने तिरका कटाक्ष टाकला. रणवीर आतल्या आत प्रचंड जळपळला. पहिल्यांदाच एका मुलीने त्याचा असा अपमान केला होता. हॉटेलमधील सगळ्यांची नजर आता त्याच्याकडेच वळली होती. तू फारच अति करतेस. मी कोण आहे हे माहीत आहे का तुला? रणवीर जागीरदार रागाने पणपणत वरडला. तू कोणत्याही गावाचा राजा असलास तरी मला काय फरक पडतो? तुझ्याबद्दल जाणून घ्यावं असं काही तुझ्यामध्ये इंटरेस्टिंग कॅरेक्टर तर नाहीये. पोतावरून फक्त गर्व आणि अहंकारच घेऊन फिरतोयस. तुझ्यासारख्या माणसाविषयी जाणून घ्यायची मला अजिबात गरज नाही. तिने त्याला सडेतोड उत्तर दिले. यावेळी मात्र रणवीरचा संयमाचा बांध सुटला. त्याने तिचा हात पकडला आणि तिला बाहेर ओढू लागला. हे बघ, सोड माझा हात. सारखं सारखं मला हात लावण्याची तुझी हिंमत कशी होते? किती माज आहे रे तुझ्यामध्ये? ती स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत मोठ्याने वरडू लागले. आता गप्प बस आणि तोंड बंद ठेव. तू काय कोणी रंबा किंवा उर्वशी आहेस का? तुला हात लावायला आता मला तुझी परमिशन घ्यावी लागणार आहे का? एकदा स्वतःचा चेहरा आरशात बघून घे. असं म्हणत रणवीरने तिचा हात खूप घट्ट पकडला आणि तिला बाहेरच्या दिशेने खेचत नेऊ लागला. यावेळी त्याची पकड इतकी मजबूत होती की तिला सहजपणे स्वतःचा हात सोडवून घेता येत नव्हता. तिच्या चेहऱ्यावरचे भाव रागाने एकदम कडक झाले होते. रणवीर जागीरदार आपल्या आयुष्यात अशी लेडी बुलेट पहिल्यांदाच बघत होता. किती धीट होती ती. त्याच्या कोणत्याच शब्दाला ती अजिबात घाबरत नव्हती की नमते घेत नव्हती. मी कशीही वागेन. तुला काय करायचंय? चांगल्या शब्दात सांगते, माझा हात सोड आणि बाजूला हो, ती म्हणाली. नाही सोडला तर काय करशील? रणवीरने थोडे पुढे झुकून थेट तिच्या डोळ्यात डोळे घालत विचारले. तिची ती नजर एवढी जळजळीत होती की तिच्या समोर असणारा कोणीही जळून खाक झाला असता. बघता बघता तिने रणवीरच्या पायावर पूर्ण ताकदीने स्वतःचा पाय दिला. आई ग! वेदनेमुळे रणवीर लगेच मागे सरकला. आई ग! ही मुलगी नाही तर कोणी राक्षस आहे. ब्रह्मराक्षस. रणवीर मागे सरकल्या सरकल्या ती आजूबाजूला काहीतरी शोधू लागली. ती नक्की काय शोधत होती? रणवीरने कपाळावर आट्या घालत तिच्याकडे पाहिले. तोच तिने तिथे पडलेला एक मोठा दगड आपल्या हातात घेतला. आता तिचा विचार काय आहे हे रणवीरला स्पष्ट समजले होते.
ती त्या दगडाने रणवीरचे डोके फोडणार होती. तिचे हे रूप पाहून रणवीरचा जीव फार वर खाली झाला होता. ही मुलगी तर खरोखरच अजब आहे. रणवीर जहागीरदारला कळून चुकले की जर तो शांत उभा राहिला तर ही त्याचे पार 12 वाजूनच सोडेल. त्याने लगेचच तिचा हात पकडला आणि तिला स्वतःच्या जवळ ओढले. तिने तोडीही हलू नये अशा बेतात त्याने तिला घट्ट पकडून ठेवले होते. तिचा तो उष्ण श्वास रणवीरचा गळ्याला जाणवेल इतकी ती त्याच्या जवळ आली होती. आपले मोठे मोठे डोळे अजूनच मोठे करत ती जणू त्याला नजरेनेच संपवून टाकणार अशा ताटात बघत राहिली. रणवीरने तिची पकड अजूनच घट्ट केली आणि विचारले, तुझ्या डोक्याचा एखाद्या स्क्रू डेला झाला आहे का? की ते कुठेतरी पडून हरवले आहे? तसे काही असेल तर तसे सांग. आमच्या ओळखीच्या लोकांना सांगून मी ते शोधून देतो. एखाद्या मेंटल हॉस्पिटलमधून पळून आल्यासारखी का वागत आहेस तू? आधी मला सोड आणि मग बघ मी तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे कशी देते ते. ती दात ओठ कात रागाने वरडली. त्या एका क्षणात तिच्या डोळ्यातून जणू रागाच्या टिंग्या पडताना दिसत होत्या. तिच्या त्या गर्विष्ठ चेहऱ्यावरचा माज अजिबात कमी होत नव्हता. रणवीरने एकाच झटक्यात तिच्या हातातील तो दगड हिसकावून लांब फेकून दिला. तिचा हात झटकून रणवीर जहागीरदार जोराने म्हणाला, अगं ये, तुझ्या डोळ्यांना मी कसं दिसतो? मी कोण आहे माहीत आहे का तुला? रणवीर जहागीरदार. माझ्या ऑफिसमध्ये माझ्या समोर उभे राहून बोलायला सुद्धा लोक थरथर कापतात. अशात मी तुझ्या हातातून मार खाणार? हाऊपणी. असो, तूच तुझ्या हाताने स्वतःच्या पायावर दगड मारून घेतला आहेस. जा दुसरीकडे कुठे भांडी घासायचे काम रिकामे आहे का ते शोध, असे म्हणून त्याने तिला खाली ढकलून दिले आणि मागे न बघता सरळ आपला कारमध्ये बसून निघून गेला. पण तरीही रणवीरचा राग शांत झाला नव्हता. सगळ्यांसमोर तिने त्याचा जो अपमान केला होता तो कसा विसरू शकणार? तेवढ्यात रणवीरचा फोन वाजू लागला. विक्रमचा कॉल होता. अरे रणवीर, तू सांगितलेल्या हॉटेलमध्ये मी आलोय. तू कुठे आहेस? विक्रमने विचारले. ते ऐकून रणवीरचा राग अजूनच वाढला. स्मशानात आहे मी, असे रागाने जोरात वरडत त्याने फोन कट केला. तुला काय रोग झालाय ग? गेलेल्या प्रत्येक ठिकाणी अशी कटकट का करतेस तू? मी तुला आधीच सांगितले होते ना, तुला या कामावर ठेवले म्हणून तो मॅनेजर आता माझ्यावर वरडतोय. सूरज हातवरे करत वहिनीला एक सारखं वरडत होता. तिने पहिल्याच दिवशी हॉटेलमध्ये जो काही गोंधळ घातला होता त्यामुळे तिला पहिल्याच दिवशी कामावरून काढून टाकले होते. अर्थात एवढं सगळं झाल्यावर तिला तरी कुठे तिथे काम करायची इच्छा होती. पण तिची तरी काही चुकी होती? त्या गर्विष्ठ राजाच्या चेहऱ्यावर पाणी फेकले ते कमीच होते. जर तिच्या हातात कडक गरम कॉफी असते तर त्याच्या चेहऱ्यावरची ओळख पटली नसती. इतका तो विद्रूप करून टाकला असता. एवढ्या वेळापासून मी तुझ्याशी बोलतोय, मग तू अशी कांबासारखी गप्प का उभी आहेस? एका कस्टमर सोबत कसे वागावे हे तुला समजत नाही का? सूरज पुढे म्हणाला. त्या गर्विष्ठ कोंबड्यावर असलेला वैनिधीचा संपूर्ण राग आता ह्या सूरजवर वळला. जेवताना अन्नात केस सापडला तर तू काय करशील? वैनिधीने सूरजच्या समोर उभे राहून थेट विचारले. तो फक्त डोळे मोठे करून वैनिधीकडे बघू लागला. मी तुला काय विचारले त्याचे उत्तर दे ना, वैनिधी म्हणाली. तो केस बाजूला काढून जेवण करेन, त्याने उत्तर दिले. कमरेवर हात ठेवून उभी राहिलेली वैनिधी पुन्हा म्हणाले, आणि जर ज्यूसमध्ये सापडला तर? ज्यूसमध्ये सापडलं तर? तो काही बोलणार तितक्यात ती त्याला मध्येच तोडत म्हणाली, तो पण बाजूला काढून पिऊन घेशील ना? पण त्या विदूषकाने माझ्यासोबत काय केले माहीत आहे का तुला? त्याने माझ्या अंगावर ज्यूस सांडला आणि सगळ्यांसमोर माझा अपमान केला. मला भांडी घासणारी म्हणाला. जर मी बाबाला सांगून त्याचे हाडे तोडले नाही तर बघच. चरबीचे पोते आहे तो. आज तो कसं तरी निसटला, पण पुन्हा माझ्या डोळ्यासमोर आला तर त्याचं डोक्यावर दगड घालून मारूनच टाकेन. दगड मारलंस तर तो हॉस्पिटलमध्ये नाही जाणार, तर तो सरळ कैलासाला पोचेल. जे झालं ते विसरून जा आता. पुढे काय करायचं याचा विचार कर, सूरज म्हणाला. ते ऐकताच
वहिनीला अचानक काहीतरी आठवलं. तुझे पप्पा घरीच आहेत का? तिने विचारलं. हो. का रे? त्याने उलट विचारलं. तिने काही उत्तर न देता थेट त्याच्या बाईकवर जाऊन बसली आणि म्हणाली, चल लवकर. सूरज तिच्याकडे विचित्र नजरेने पाहत तिच्या मागे येऊन गाडीवर बसला. त्याने घरासमोर गाडी थांबवताच ती धावतच आत गेली. सूरजचे पप्पा महेश अंकल सोफ्यावर बसून आरामशीर न्यूजपेपर वाचण्यात मग्न होते. हाय अंकल, ती म्हणाली. तिचा आवाज ऐकून त्यांनी न्यूजपेपर बाजूला ठेवलं. अरे निधी, ये बाळा, असे म्हणत त्यांनी प्रेमाने तिचे स्वागत केले. ती लगेच पुढे जाऊन त्यांच्या कुशीत शिरली. लहानपणापासूनच तिची त्यांच्यासोबत अशी छान गट्टी होती. अगं पोरी, तुझ्या वडिलांना काही बुद्धी नाही. त्यांनी काहीतरी बोललं म्हणून तू असं घर सोडून निघून यायचं का? एखाद्या राणीसारखं राहायचं सोडून तू कशाला दुसऱ्यांचं हाताखाली काम करतेस? मी तुझ्या बाबांशी बोलतो. बिचारा तुला खूप मिस करतोय. घरी परत जा ना बाळा, ते म्हणाले. इथे आले की असले फुकटचे सल्ले ऐकायला मिळणार हे वहिनीला आधीच माहीत होतं. तिचे पप्पा आणि महेश अंकल एकदम पक्के मित्र होते. त्यामुळे घरची ही गोष्ट अंकलपर्यंत पोचली नसती तरच नवल. अंकल, दुसरं काही असेल तर बोला. तुमच्या त्या मित्राला सांगा, जर ते मला एवढं मिस करतायत तर त्यांनी स्वतः मला घ्यायला यावं, असं म्हणत तिने टेबलवरच्या बाउलमध्ये ठेवलेला बदाम उचलून खायला सुरुवात केली. तुम्ही दोघं बाप लेकी ह्या जन्मात तरी बदलणार नाही, असं म्हणत ते हलकंसं हसले आणि पुन्हा न्यूजपेपर वाचू लागले. अंकल, ते आधी बाजूला ठेवा. मला तुमच्याशी एक महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे, असं म्हणत वहिनीने त्यांच्या हातातील पेपर बाजूला केलं. त्यांनी काय म्हणून विचारल्यासारखे बोवया उंचवल्या. अंकल, गरिबांची जागा फसवणूक करून हिसकावून घेतली आहे. खोटं बोलून त्यांच्याकडून सह्या घेतल्या आहेत. कसंही करून त्यांना न्याय मिळवून देता येईल का अंकल? तिने विचारले. त्या दिवशी घडलेली ती घटना तिच्या डोक्यातून जात नव्हती. निष्पाप लोकांवर होणारा अन्याय वहिनीला अजिबात सहन होत नव्हता. कसंही करून त्यांची हक्काची जागा त्यांना परत मिळवून द्यायचा तिने निश्चय केला होता. महेश अंकल एक फेमस लॉयर होते. त्यांच्याकडून नक्कीच मदत मिळेल अशी तिला आशा होती. असं होय? कोण आहे ग तो? त्याने विचारले. तेवढ्यात मध्येच तोंड घालत सूरज म्हणाला, डॅडी, तुम्ही हिचं ऐकून घेताय? तुम्हाला काही बुद्धी आहे का? नको त्या कटकटी उगीच स्वतःच्या अंगावर ओढून घेते ही. तुम्ही तरी हिला काहीतरी सांगा. वहिनी ती जणू नजरेनं सूरजला संपवून टाकेल अशा रागाने त्याच्याकडे पाहत होती. तिची ती अवस्था पाहून महेश अंकल म्हणाले, जाऊ दे निधी, तू सांग नक्की कोणी केलंय असं? मला पण नीट माहीत नाही अंकल. मी त्यांच्याबद्दल जास्त काही चौकशी नाही केली. पण त्यांनी फसवणूक करून लोकांना धमकावून जी जागा रिकामी करायला सांगितल्याचे मी स्वतः ऐकले आहे, वहिनीने सांगितले. काही वेळ शांत बसल्यानंतर महेश अंकल म्हणाले, आजकालच्या दिवसात हे खूप कॉमन झाले आहे निधी. काहीही न समजणाऱ्या गरीब लोकांना खोट्या गोड गोष्टी सांगून फसवतात. त्यांनी जर पोलीस कंप्लेंट दिली तर आपण काहीतरी करू शकतो. लीगल मार्गाने जायचे असेल तर त्या लोकांनी सह्या केलेली कागदपत्रे आपल्याला लागतील निधी. अरे हो, जर ती कागदपत्रे कसे तरी मिळाली तर माझे काम खूप सोपे होईल. पण ती मिळणार कशी? आणि मुळात ते लोक आहेत तरी कोण? वहिनी ती विचार करू लागले. दुसरीकडे लॅपटॉप उघडून लवकरच सुरू होणाऱ्या एका नवीन इमारतीच्या बांधकामाचा ब्लू प्रिंट बघणाऱ्या रणवीर जागीरदाराच्या चेहऱ्यावर एक छान असं हसू आलं. चला, फायनली माझी इच्छा पूर्ण होते. आमच्या कंपनीची एक नवीन ब्रँच सुरू होते. माझी कंपनी अजून किती उंचीवर जाईल असा विचार करत त्याने एक सुस्कार सोडला आणि तो खुर्चीला मागे टेकून डोळे बंद करून बसला. डोळे बंद करताच रणवीर जागीरदारच्या डोळ्यासमोर पुन्हा त्याच लेडी बुलेटचा चेहरा आला. सकाळी उठून नक्की कोणाचं तोंड पाहिलं होतं काय माहीत. छी, आजचा पूर्ण दिवसच खराब गेला. त्या बाजार बशवेमुळे माझा पूर्ण मूड खराब झाला. आधीच लग्नाच्या विचारानं डोकं बनबनून गेलं होतं. त्यात त्या मूर्ख राणीमुळे विक्रमला भेटायचं सुद्धा राहून गेलं. आता काय करायचं?
या सगळ्यातून बाहेर पडायचं, काय रस्ता शोधायचा, त्याचा विचार करून पुन्हा त्याचं डोकं दुखू लागलं. कम डाऊन रणवीर, अजून 6 महिन्यांचा वेळ आहे. तिथपर्यंत नक्कीच काहीतरी मार्ग सापडेल, असं म्हणत रणवीरने स्वतःची समजूत घातली आणि पुन्हा आपल्या कामावर लक्ष केंद्रित केलं. एक्सक्यूज मी सर. विवेकचा आवाज ऐकून रणवीरने मान वर केली आणि म्हणाला, येस, कम इन. सर, एक नवीन प्रोजेक्ट मिळाला आहे. मॅरेज कॉन्ट्रॅक्टर. आजकाल ह्या प्रकारचे खूप प्रोजेक्ट्स येत आहेत सर, पण आपल्याकडे वेळ कमी आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे एम्प्लॉईज पगारात वाढ म्हणजेच सॅलरी वाढवून मागत आहेत. आता काय करायचं? रणवीर जागीरदारच्या समोर उभा राहून त्याचा पीए विवेक विचारत होता. रणवीरने त्याच्याकडे एक गंभीर नजर टाकली आणि म्हणाला, 6 महिन्यापूर्वीच तर सॅलरी वाढवली होती ना. आता पुन्हा करता येणार नाही असं सांग त्यांना. पैसा काय फुकटचा येत नाही. त्यांचा कामानुसार त्यांना पगार मिळतोय, असं खडक शब्दात सांगून त्याने आपले हात बांधले आणि तो खुर्चीला मागे टेकून बसला. त्याच्या चेहऱ्यावरूनच विवेक समजू शकत होता की रणवीर मनातल्या मनात कर्मचाऱ्यांवर किती चिडला असेल. पण सर, आपण जर असं म्हणालो तर ते रिझाईन करतील. त्यांच्याशिवाय आपली कंपनी कशी चालणार, तुम्हीच सांगा. विवेक म्हणाला, मी जितकं सांगितलंय तितकंच कर. आमच्या कंपनीमध्ये काम करणाऱ्यांसाठी लोकांची रांग लागेल. जस्ट कॉल द इंटरव्ह्यू. या विषयावर पुन्हा माझ्याशी बोलू नकोस. ते सोड. कन्स्ट्रक्शनचं काम कधी सुरू होतंय ते सांग. त्या लोकांची जागा रिकामी करायला ते तयार झाले का? रणवीरने विचारले. विवेकच्या चेहऱ्यावर थोडी नाराजी पसरली, पण रणवीरची ती तीक्ष्ण नजर पाहताच तो लगेच भानावर आला आणि म्हणाला, हो सर, आपण त्यांना 1 आठवड्याची मुदत दिली आहे. तेवढ्या वेळात ते जागा रिकामी करून देतील. अजून मंजुरी मिळालेली नाही, त्यामुळे बांधकामाचे काम सुरू व्हायला थोडा उशीर होऊ शकतो. वाव, म्हणजेच ती भिकारी लोक तिथून चालती होतील तर आता हे काम सुरू करायला कोणतीच अडचण नाही. रणवीर मनातल्या मनात आनंदी होत विचार करत होता. बरं ठीक आहे, नवीन प्रोजेक्ट मिळाला आहे असे म्हणालात ना, त्याचे सगळे तपशील मला पाठवून द्या, असे म्हणून तो तिथून उठला आणि चालू लागला. सहानुभूती हा शब्दच रणवीरला अजिबात आवडत नव्हता. स्वतः लाचार बनून सहानुभूती मिळवणाऱ्या लोकांना त्याला भयंकर वीट होता आणि दुसऱ्यांवर उगाच सहानुभूती दाखवणारे लोक तर त्याला त्याहूनही जास्त नकोशे वाटायचे. दुसरीकडे महेश अंकलने सांगितलेल्या गोष्टीचाच विचार करत वैनिधी झोपले होते. ती कागदपत्रे जर माझ्या हाती लागली असती तर हा एवढा सगळा मनस्ताप करण्याची गरजच पडली नसती. त्या गरीब लोकांना ती जागा सहज मिळाली असती. पण हे कसे शक्य आहे? ते लोक कोण आहेत हेच मला ठाऊक नाही. त्यांच्याकडून ती कागदपत्रे मिळवणे तर खूप दूरची गोष्ट आहे. देवा, आता मी काय करू? वैनिधी मनातल्या मनात स्वतःचेच विचार करत पडली होती. तेवढ्यात तिच्या फोनची रिंग वाजली. तिने फोन स्क्रीनवर पाहिले तर पप्पांचा फोन होता. बिचारे पप्पा. वैनिधीचे डोळे भरून आले. पप्पा माझ्याशिवाय एक दिवसही कधी राहिले नव्हते. ते किती कष्टाला समोरे जात असतील कुणास ठाऊक. तिने मुद्दामूनच तो फोन उचलला नाही आणि डोळे मिटून तसेच पडून राहिले. सकाळी उठल्यावर वैनिधीने सर्वात आधी त्या जागेवर जाऊन तिथल्या लोकांची चौकशी करण्याचे ठरवले. तिच्यासोबत तिचा मित्र सूरजही निघाला. त्याची अजिबात इच्छा नव्हती, तरीही तिच्या हट्टापायी तो तिच्यासोबत यायला तयार झाला होता. तिथे पोचल्यावर घराबाहेर 2 लहान मुले खेळताना दिसली. अंगावर फाटके कपडे, विस्कटलेले केस आणि पोटात अन्नाचा कण नसल्यामुळे पाठीला लागलेले त्यांचे ते छोटे पोट. वैनिधीला ते पाहून खूप वाईट वाटले. ह्या निष्पाप लहान मुलांना फसवायला त्या पापी लोकांचे मन कसे दजावते, हाच विचार तिच्या मनात आला. तेवढ्यात एका घराबाहेर आलेल्या महिलेला पाहून वैनिधी म्हणाली, मावशी, मला तुमच्याशी थोडे बोलायचे होते. वैनिधीने विचारले, पण ती महिला तिच्याशी बोलायला खूप कचरत होती आणि मागे सरकली.
घाबरू नका मावशी, मी इथे तुम्हाला मदत करायला आले आहे. वहिनीने तिला धीर देत म्हटले. आम्हाला तुमची कसलीही मदत नको आहे. कृपया तुम्ही इथून निघून जा. आधीही लोकांनी असंच गोड गोड गोष्टी करून आमचा विश्वास जिंकला आणि आम्हाला फसवले. पुन्हा पुन्हा फसवून घ्यायला आम्हाला अजिबात आवडणार नाही. इथून चालत्या व्हा. ती महिला वहिनीवर ढापारली. लोकांनी त्यांचा विश्वासाचा जो काही घात केला होता त्याची तीव्रता वहिनीला स्पष्ट जाणवत होती. त्यामुळे ते लोक इतक्या सहजासहजी कुणावर विश्वास ठेवणार नाहीत हे तिला पुरते समजले होते. मला माहीत आहे की तुमच्यासोबत खूप मोठा अन्याय झाला आहे. मी तुमची ही जागा तुम्हाला परत मिळवून देण्यासाठीच प्रयत्न करत आहे. कृपया मला थोडी मदत करा. ते लोक नक्की कोण आहेत हे तुम्हाला माहीत आहे का? जर माहीत असेल तर सांगा. मी माझ्या परीने तुम्हाला नक्कीच मदत करेन. वहिनीने पुन्हा एकदा समजवण्याचा प्रयत्न केला. नको बाई, आम्हाला आमच्या नशिबावर सोडून द्या. आता पुन्हा काहीतरी खोटे बोलून आम्हाला संकटात टाकू नका. आता आमच्याकडे गमवण्यासारखे काहीच उरलेले नाही. चालत्या व्हा इथून. अखेर ती महिला अत्यंत संतापाने ओरडली. पण मावशी, तसं नाही आहे. ते वहिनी त्या महिलेची समजूत घालत होती. तेवढ्या सूरजने तिचा हात पकडला आणि तिला तिथून वडतच बाजूला घेऊन आला. अगं वहिनी, त्या मावशी एवढं सगळं बोलले आहेत. त्यांना तुझी मदत नकोय असं म्हटल्यावर तू कशासाठी उगाच मागे मागे लागली आहेस? सोड आता तो नाद. सूरज तिला समजावत म्हणाला. त्यांनी आपल्यावर विश्वास न ठेवण्यामागचं कारण ते पापी लोक आहेत. त्यांनी लोकांच्या विश्वासाचा किती गैरफायदा घेतलाय बघ. हे बघ सूरज, मी आता ठरवलं आहे. मी त्यांची जागा त्यांना परत मिळवून देणारच. ह्या लोकांना नक्की कोणी फसवले आहे हे मला कसंही करून शोधून काढावंच लागेल. चल आपण जाऊया, पुन्हा विचारूया, असे म्हणून तिने पुन्हा सूरजचा हात धरून वडला. अरे रे महामाये, मला सोड गं बाई. आता तुला आता एवढंच जाणून घ्यायचं आहे ना की ते लोक नक्की कोण आहेत ते? ठीक आहे, मी स्वतः ह्याबद्दल चौकशी करतो आणि तुला सगळी माहिती पाठवून देतो. आता तरी इथून चालूया आपण. सूरज वैतागून म्हणाला. पण कुठे जायचं? वहिनीने आपल्या भुवया उंचावून त्याला विचारले. एका चांगल्या कामाला सुरुवात केली आहेस तू. शेजारच्याच रस्त्यावर एक मंदिर आहे. चल आधी देवाच्या पाया पडून येऊया, सूरज म्हणाला. वहिनीने मोठ्या आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले. बाप रे, याच्या मनात देवाविषयी एवढी भक्ती कधीपासून जागी झाली? काय रे, तू आणि अशा गोष्टी बोलतो आहेस? तू कधीपासून एवढा मोठा देवभक्त झालास? वहिनीने डोळे मोठे करून विचारले. तेव्हा सूरजने कपाळावर हात मारला. तो तिच्या नजरेला नजर देणे टाळत म्हणाला. अरे असं काही नाही ग, सहज मंदिरात जावंसं वाटलं इतकंच. आता तू येते आहेस की नाही ते सांग, असे म्हणत त्याने आपल्या घड्याळाकडे पाहिले. ह्या मुलाला एवढी घाई कशाची झाली आहे कुणास ठाऊक. हा नक्कीच काहीतरी लपवतो आहे माझ्यापासून. मोठा चोर आहे हा. बर चल जाऊया, असे म्हणत ती त्याच्या मागे चालू लागली. मला न सांगता हा आतल्यात नक्कीच काहीतरी लपवतो आहे माझ्यापासून. मोठा चोर आहे हा. चल जाऊया, असे म्हणत ती त्याच्या मागे चालू लागली. मला न सांगता हा आतल्यात नक्कीच काहीतरी कलवत करतो आहे, पण मी सुद्धा याचं चढा लावण्याशिवाय राहणार नाही, वहिनी मनातल्या मनात विचार करत होती. दुसरीकडे नवीन प्रोजेक्टची संकल्पना तयार करत तो लॅपटॉप समोर बसला होता. तेवढ्यात त्याच्या आई म्हणजेच लता त्याच्या खोलीत दरवाजा उघडून आली. काय हे रणवीर, तू नेहमी काम काम करत बसलेला असतोस. कधीतरी घरच्यांसोबत पण थोडा वेळ घालवत जा ना, लता म्हणाली. पण रणवीरने तिच्याकडे साधे मानवर करून पाहिलेही नाही. तुम्ही सगळे इथेच तर आहात ना, तुमच्यासोबत वेगळा काय वेळ घालवायचा? मला अपाट कामे पडली आहेत आणि त्यात तुमचे हे रडगाणे सुरू झाले, रणवीर वैतागून म्हणाला. तेवढ्यात लताने त्याच्या पुढच्या लॅपटॉप वडून बाजूला ठेवला. आई, हे काय करते आहेस तू? मी तुला सांगितले ना मला खूप महत्त्वाचे काम आहे, रणवीर संतापून ओरडला. तुझे रोजचेच आहे हे काम. कुटुंबात राहून तुला नात्यांची काही किमान किंमतच उरलेली नाही. काम तर तू मरेपर्यंत राहू शकतोस,
पण माणसाचे काही सांगता येत नाही. आज असणारे लोक उद्या असतीलच असे नाही. त्यामुळे सगळ्यांशी प्रेमाने वागायला शिक आणि त्यांनाही तुझा थोडा वेळ दे, लता त्याला समजावू लागले. देवा यांचे हे प्रवचन पुन्हा सुरू झाले. माणसापेक्षा वेळेला जास्त महत्त्व देणारा माणूस आहे मी, हे यांना का समजत नाही कुणास ठाऊक. उगाच म्हणे वेळ घालवला पाहिजे, काय मूर्खपणा आहे हा. रणवीर मनातल्या मनात कुरकुरत होता. आई, काय आहे तुझी समस्या? मी नक्की काय करायला हवे असे सांगतेस? रणवीरने कपाळावर आट्या घालत अत्यंत चिडून विचारले. रणवीर, आज शुक्रवार आहे ना, देवळात जायला हवे. तू पण माझ्यासोबत चल, लता म्हणाली. हे ऐकून रणवीरचे डोके भडकले. त्याला देव पूजा अर्चा ह्या गोष्टींची प्रचंड अलर्जी होती. लता प्रत्येक शुक्रवारी देवळात जायची आणि सोबत साहित्याला घेऊन जायची. पण आज अचानक काय झाले कुणास ठाऊक. मी कशाला येऊ? तू साहित्याला घेऊन जात होतीस ना, तिलाच घेऊन जा, रणवीर म्हणाला. ती नाहीये रे, तिच्या कोणत्या तरी मित्राला भेटायला गेली आहे. आता तू येतो आहेस की नाही ते सांग, नाहीतर ठीक आहे मी एकटीच चालत जाते, लता म्हणाली. देवा, यांचे हे भावनिक नाटक पुन्हा सुरू झाले. रणवीर मनातल्या मनात वैतागला. चालत जाण्याची काहीच गरज नाही, मी ड्रायव्हरला सांगतो, रणवीर म्हणाला. मला कुणाचीच गरज नाही, असे म्हणत लता तिथून निघू लागली. तुला माझ्या कमकुवत बाजू चांगलंच ठाऊक आहे. बरं ठीक आहे, आता मी देवळात यायला हवे ना, एवढेच ना? मला 5 मिनिटे दे, मी तयार होऊन येतो, रणवीर कपाळावर आट्या घालत म्हणाला. हे ऐकताच मगाशी सुकलेला लताचा चेहरा एकदम आनंदाने खुलला. हो लवकर ये, असे म्हणत लता खोलीबाहेर पडली. रणवीरने स्वतःच्या कपाळावर हात मारून घेतला. त्याच्या घरातील प्रत्येक माणूस एक एक नमुना होता. नाटक करण्यात तर सगळे अगदी पटाईत होते. चिडचिड करतच तो बाथरूममध्ये गेला आणि पटपट तयार होऊन लतासोबत देवळाकडे निघाला. देवळात पोचल्यावर लताने त्याला आत येण्यासाठी खूप आग्रह केला, पण रणवीरने स्पष्ट नकार दिला. ती दर्शन घेऊन बाहेर येईपर्यंत तो बाहेरच रेंगाळत तिची वाट पाहत उभा राहिला. ह्या पूजा अर्चा आणि देवधर्माची त्याला आधीपासूनच भयंकर अलर्जी होती. लताच्या हट्टापायी तो इथपर्यंत आला हेच काय ते मोठे नवल होते. तेवढ्यात लता दर्शन घेऊन बाहेर येत असतानाच अचानक एका चोराने तिच्या हातातील पिशवी हिसकावून घेतली आणि तो पळू लागला. अरे रे, चोर चोर म्हणून लता ओरडू लागली. आई, जाऊ दे ना सोडून, रणवीर अगदी सहजपणे म्हणाला. असं कसं रे? त्याच्यामध्ये तुझे पप्पा प्रेमाने मला विकत घेऊन दिलेले पैंजण होते, लता म्हणाली. फक्त पैंजणच होते ना, त्यात काही पैसे किंवा सोने नव्हते ना? मग तसेच दुसरे पैंजण आणून दिले म्हणजे झाले, रणवीर निष्काळजीपणाने म्हणाला. देवा, माझ्या मुलाला कधी चांगली बुद्धी देणार तू? याला बदलणारं ह्या जगात कोणीच नाही का? लताने डोळे पुसत देवाकडे हताशाने पाहिले. त्यावर रणवीर मनातल्या मनात विचार करू लागला की मी कशाला बदलू? माझ्यात नक्की काय कमी आहे? म्हणजे तुझ्या बोलण्याचा अर्थ काय? मला चांगली बुद्धी नाही आहे का? तुला राजवाड्यातील राजमातेसारखे ऐशोआरामात ठेवले आहे मी. माझ्यासारखा मुलगा मिळायला तू मागच्या जन्मी खूप पुण्य केले असणार, रणवीर ऐटीत म्हणाला. त्याचे हे बोलणे ऐकून लताने खोटा राग दाखवला, पण तरीही तिची ती जळजळीत नजर पाहून रणवीरला आपले हसू आवरणे कठीण जात होते. तिथून काही अंतरावर वैनिधी आणि सूरज मंदिराच्या दिशेने जात असताना समोरून एक मुलगा हातामध्ये पिशवी घेऊन पळत येताना दिसला. तो सतत घाबरून मागे वळून वळून पाहत धावत होता. त्याची ती अवस्था पाहून वैनिधीला लगेच संशय आला की हा नक्कीच कोणीतरी चोर आहे. अरे सूरज, गाडी थांबव, वैनिधीने वरडून सांगितले. का ग वैनिधी, तुझे हे काय नवीन रडगाणे आहे आता? अजून मंदिर आले पण नाही, गाडी पुढे घेऊ दे ना. गाडी थांबवायला का सांगत आहेस? हे न समजल्यामुळे सूरज चिडला. अरे गाडी थांबवतोस की नाही? तिकडे बघ, तो चोर कुणाची तरी पिशवी चोरून पळतो आहे, असे म्हणत वैनिधी पुढे बसलेल्या सूरजच्या डोक्यावर टापले मारले. गाडी थांबताच ती लगेच खाली उतरली आणि तिने
त्या चोराच्या पाठलाग सुरू केला. तो चोर आधीच पळून पळून पूर्त थकला होता, त्यामुळे त्याच्यात जास्त त्राण उरले नव्हते. वैनिधीने धावत जाऊन त्याला गाठलेच. धावताना तो चोर पाय घसरून जमिनीवर पडला तशी वैनिधीने झडप घालून त्याची कॉलर पकडली आणि त्याला तिथेच बदडून काढायला सुरुवात केली. कामधंदा करून खायला मोठी अडचण आहे का रे तुला? म्हणे मोठे दरोडखोर निघाला आहे. एवढे दष्टपुष्ट शरीर कमावले आहेस ते लोकांच्या वस्तू चोरण्यासाठी का? डुक्कर तोंड्या, कुणाच्याही वस्तूवर हात टाकतोस का रे? सांग लवकर, ही पिशवी कुणाकडून चोरून आणली आहेस? असे विचारत वैनिधीने त्याच्या हातातून ती पिशवी हिसकावून घेतली. तिच्याकडून चांगलाच मार खाल्ल्यामुळे तो चोर आधीच अर्धमेला झाला होता. अहो चुकले माझे, मला सोडून द्या बाई. मंदिरासमोर एका लाल साडी नेसलेल्या महिलेच्या हातातून मी ही पिशवी हिसकावून आणली, तो गायवाया करत म्हणाला. तेवढ्या सूरज सुद्धा तिथे पाठलाग करत तिथे पोचला. तिथे दम टाकून दापा टाकत उभे राहिलेल्या सूरजला पाहून वैनिधी म्हणाली, काय रे, असा तोंड काय पाहत उभा आहेस? चल ह्याला पकड. मी ही पिशवी त्या मावशींना परत देऊन येते. मी येईपर्यंत ह्या आसवालाला अजिबात सोडू नकोस. बापरे महाकाली, तू ह्याला जे काही बदलून काढले आहेस ना, त्यानंतर मला ह्याला पकडण्याची काहीच गरज नाही. हा 2 दिवस असंच इथे पडून राहील. जेव्हापासून मी तुझ्यासोबत आलो आहे तेव्हापासून रोज काही ना काही नवीन कटकट मागे लागते आहे. तुझी ही समाजसेवा असेच सुरू राहिली तर एक दिवस ही महानगरपालिकेची माणसे माझेच मते उचलायला येतील. सूरज अगदी रडवेला चेहरा करून म्हणाला. वैनिधीने त्याच्या बोलण्याकडे साफ दुर्लक्ष केले आणि ती पिशवी हातात घेऊन मंदिराच्या दिशेने धावू लागली. त्या चोराने सांगितलेली लाल साडी नेसलेली महिला नक्की कुठे असेल ह्याचाच ती शोध घेऊ लागली. त्या देवळाच्या बाहेरच त्या उभ्या होत्या. कारसमोर कोणाशी तरी बोलत त्या थांबल्या होत्या. तो कोण होता? तिला फक्त त्याची पाठ दिसत होती. त्यांच्या जवळ जाऊन वैनिधी म्हणाली, मावशी, ही पिशवी तुमचीच आहे का? आईसोबत बोलत उभे असताना मागून एक मुलीचा आवाज ऐकू आला. रणवीरने मागे वळून पाहिलं तर तो आवाज अत्यंत ओळखीचा वाटला. अरे ही तर ती लेडी बुलेट. तिला पाहताच रणवीरचा अंगाचा तिळपापड झाला. संतापाने त्याचे हात आवळले गेले. मी तिथे कुठे जातो तिथे ही औषधा माझ्या समोर पुन्हा पुन्हा कशी काय येते कुणास ठाऊक. तिची गळा आवळावा इतका भयंकर राग रणवीरला आला होता, पण सोबत आई असल्यामुळे त्याने स्वतःला कसे बसे आवरले. त्याला समोर पाहून तिच्या चेहऱ्यावरचे भावही काही वेगळे नव्हते. हो ग बाई, ही माझीच पिशवी आहे. पण ही तुला कशी काय मिळाली? लताने आश्चर्याने विचारले. तिने रणवीरकडे एका तिरकसनीय नजरेने पाहिले आणि लताकडे वळून म्हणाले, तुमच्याकडून एक चोर ही पिशवी हिसकावून पळत होता ना, तो चोर मला वाटेत सापडला होता, त्यानेच मला सांगितले. वैनिधी हसत म्हणाले. रणवीरने पहिल्यांदा तिचे ते निकळ हसू पाहिले होते. डोळ्यात काजळ घातलेली ती खरोखरच खूप सुंदर दिसत होती. नखरवाली ब्युटिफुल असे रणवीर, तू तिच्यावर जळतो आहेस की तिचे कौतुक करतो आहेस? रणवीरच्या मनातल्या मनात एक विचाराने डोळे वर काढले. छे, मी कशाला ह्या चिमणीचे कौतुक करू? कुठूनही पाहिले तरी ही अगदी चिंपांजी सारखीच दिसते आहे. अरे वा, खरेच की काय? खूप खूप धन्यवाद बाळा. माझ्या नवऱ्याने मला प्रेमाने विकत घेऊन दिलेलं पैंजण होते. यात मला खरं तर खूप काळजी वाटत होती. बरं झाले ही पिशवी परत मिळाली. असे म्हणत लताने पिशवी हातात घेतली आणि तिचे मनापासून आभार मानले. देवा, आता हिने ह्या मुलीसमोर पण आपले ते जुने पुराण सुरू केले का? एखाद्या जुन्या टेप रेकॉर्ड सारखी हीच ती गोष्ट सतत सगळ्यांना ऐकवत असते. रणवीर मनातल्या मनात वैतागला. काही हरकत नाही मावशी, या रस्त्यावर चोरांचा त्रास खूप जास्त असतो, त्यामुळे तुम्ही थोडे सावध राहिलात तर बरे होईल. काही लोक तर पैशाचा माज डोक्यात घेऊन फिरत असतात. अशा लोकांचे सगळे लुटून नेले पाहिजे. ह्या चोरांना पण अजिबात अक्कल नाही, वैनिधी टोमणा मारत म्हणाले. ती रणवीरकडे तिरक्या नजरेने पाहत हे सर्व बोलत होती
ती त्याला उद्देशूनच हे सगळे बोलत आहे हे रणवीरला चांगले समजले होते. या मुलीला किती तोरा आहे, ती थेट त्यालाच पैशाची घमंड असलेला माणूस समजत आहे. या विचाराने तो अधिकच संतप्त झाला. रणवीर वैनिधीच्या त्या बोलण्यावर अजिबात शांत बसला नाही आणि तो लताला म्हणाला की आई, तू इतकी खुश होऊ नकोस. आजकालच्या काळात कुणावरही विश्वास ठेवता येत नाही. आधी स्वतःच वस्तू चोरतात आणि नंतर मदत केल्याचे खोटे नाटक करतात. तू एकदा तुझी ती पिशवी नीट तपासून बघ. जर त्यात ते पैंजण नसेल तर नंतर हे लोक अंगावर येतील आणि म्हणतील की अय्या चोर घेऊन पळाला. त्याला अशा लोकांची बुद्धी चांगलीच ठाऊक होती. आपण अशा हलक्या दर्जाच्या लोकांपासून नेहमी लांबच राहिलेले बरे, असे तो म्हणाला. त्याचे हे बोलणे ऐकून वैनिधी डोळ्यातून जणू विस्तव गळत त्याच्याकडे पाहू लागले. तिचे ते जळजळ डोळे पाहून असे वाटत होते की ती आता त्याला कच्चीच गिळते की काय. लताने मात्र रणवीरला शांत राहण्यासाठी हळूच त्याचा हाताला चिमटा काढला. पण रणवीर काही थांबला नाही. तो वैनिधीला म्हणाला की आईने काय सांगितले ते ऐकले नाहीस का? आधी ती पिशवी नीट तपासून दाखव. या गर्विष्ठ मुलीचा जितका अपमान करता येईल आणि जितके हिणवता येईल तितके तिला चढायचे त्याने मनोमन ठरवले होते. तेवढ्यात लतामध्ये पडली आणि म्हणाली, राहू दे रे रणवीर, असे काही नाही. मुलगी दिसायला तर खूप चांगल्या घरची आणि गुणी वाटते. आईने तिचे केलेले ते कौतुक ऐकून रणवीरचा रागाचा पारा पार टोकाला पोचला होता. तो चिडून लताला म्हणाला की आई, दिसायला जे सभ्य वाटतात तेच लोक आपल्याला फसवून पळून जातात. मी जे सांगतोय तेवढं मुकाट्याने कर. त्यांचे हे भांडण पाहून वैनिधी शांतपणे लताला म्हणाले की तुमच्या मुलाच्या मनाचे समाधान होऊ दे. तुम्ही तुमची पिशवी एकदा तपासूनच घ्या. ती फक्त प्रामाणिक होती म्हणूनच तिने ती पिशवी त्यांच्यापर्यंत आणून दिली. वैनिधी तिथेच थांबली नाही. ती पुढे म्हणाली की म्हणून मुली असाव्यात. चोर तुमची पिशवी हिसकावून घेऊन गेले तरी हा असा गप्प उभा राहिला ना, ह्याच्यासारखा नालायक मुलगा काय कामाचा. तिने थेट त्याच्या आईसमोरच त्याचा असा अपमान केला होता. स्वतःच्या आईसमोरच आपली अशी अब्रू जाताना पाहून रणवीर मनातून पेटून उठला होता. कधी ना कधी या मुलीचा चांगलाच धडा शिकवायचा असे त्याने मनोमन पक्के ठरवले. तेवढ्यात लता देखील पुढे सरसावली. ती वैनिधीला म्हणाली की ए मुली, माझ्यासमोरच माझ्या मुलाला नालायक बोलतेस काय? त्याने मनात आणले तर तो माझ्यासाठी अशा हजारो पिशव्यांचा ढीग उभा करेल. हवे तर तो अख्खे पैंजणांचे दुकानच उघडून देईल. हे ठाऊक आहे का तुला? आपल्या लाडक्या मुलाला तिने असे गंभीरपणे पाठीशी घातलेले पाहून रणवीरला खूप बरे वाटले. किमान आईने तरी दुसऱ्यांसमोर त्याची बाजू लावून धरली होती. त्याने मोठ्या तोऱ्यात वैनिधीकडे एक जळजळीत कटाक्ष टाकला आणि आपल्या शर्टची कॉलर वर केली. त्यावर वैनिधी हसून लताला म्हणाले की मावशी, तुमचा मुलगा मला अशा हजारो पैंजण आणून देऊ शकेल, पण त्यापैकी एकही पैंजण या जुन्या पैंजणाची बरोबरी करू शकणार नाही. कारण ह्यामध्ये तुमच्या नवऱ्याच्या आठवणी दडलेल्या आहेत आणि आठवणी कधीच पैशाने विकत घेता येत नाहीत. तिचे ते जुनाट विचार ऐकून रणवीरला तिची चीड आली. काय ह्या आबडदोबड आणि जुनाट काळच्या विचार, पैंजणांनी आठवणीवरून काय मोठे भाषण टोकते आहे असा विचार तो करत होता. पण वैनिधीच्या त्या एका वाक्याने लताच्या मनाला पुरते हेलावून सोडले होते. तिच्या डोळ्यात एक वेगळाच भाव दाटून आला होता. लताने कौतुकाने निधीच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाले की किती गोड बोलतेस ग मुली. तुझे विचार आणि स्वभाव मला खूप आवडले. पण तुझे नाव काय आहे ग? रणवीर मात्र ह्या सगळ्या गोष्टीमुळे पुरता वैतागला होता. तो चिडून तिकडून तोंड फिरवून दुसरीकडे बघू लागला. तेव्हा तिने तिचे नाव वैनिधी असल्याचे सांगितले. रणवीरने पहिल्यांदाच तिचे नाव ऐकले होते. त्याच्या मनात आले की नाव तर खूपच सुंदर आहे. पण लगेच त्याने स्वतःच्या मनाला झटकले. चेचे, काय फालतू विचार करतोय मी. माझ्या मनाचे ऐकायची मला अजिबात गरज नाही. तेवढ्यात वैनिधी म्हणाली की ठीक आहे मावशी,
मला आता उशीर होतोय, मी निघते. तिचे ते वागणे पाहून रणवीर मनातल्या मनात म्हणाले की आबा बाबा, काय हा विनय आणि काय हे संस्कार. श्रीमंत लोक दिसले की ही अशी गोड गोड बोलून लोकांना आपल्या जाळ्यात ओढायचा प्रयत्न करते. लताने हसून तिला निरोप दिला आणि म्हणाली की ठीक आहे मुली, आपण पुन्हा कधीतरी नक्की भेटू. रणवीरला तिचे ते बोलणे अजिबात आवडले नाही. पुन्हा भेटायला काय माझा ग्रहचार फिरला आहे की काय? माझ्या मनाची शांतता हिरवून घेण्यासाठी ही पुन्हा भेटणार का, असा विचार तो करत होता. तो वैतागून लताला म्हणाला की आई, काय तिचे तोंड पाहत उभी आहेस, चल आता गाडीत बस, असे म्हणत तो रागात गाडीत जाऊन बसला. त्याच्या शेजारी बसत लता म्हणाली की काय रे रणवीर, त्या मुलीला पाहून तू असं का चिडला आहेस? असं मिरच्या खाल्ल्यासारखं तिखट वागणार असशील तर कोणती मुलगी तुझ्या जवळ येईल सांग बरं. रणवीर गाडी चालू करत मनासेच म्हणाला की तो काही मुलींसाठी थांबलेला नाही. त्यातल्या त्यात अशा मुलीसाठी तर तो कधीच थांबणार नाही. त्याची आवड इतकी वाईट नक्कीच नाही. त्याने जर एक चुटकी वाजवली तर त्याच्या मागे मुलींची रांग लागेल, असा विचार करत त्याने रागातच गाडी पुढे काढली. लता गाडीत बसून स्वतःशीच पुटपुटली की त्या मुलीमध्ये काही कमी नाही. दिसायला तर खूप देखणी आहे आणि स्वभावही एकदम कडक आहे. ती रणवीरला अगदी योग्य जोडीदार ठरेल. रणवीर आणि वैनिधी काय सुंदर जोडी आहे. ती मुलगी रणवीरच्या आयुष्यात नशीब घेऊनच येईल, आता शंका नाही. तिचे हे बोलणे ऐकून रणवीरचा संयम सुटला. आईने आता सगळ्या मर्यादा ओलांडल्या होत्या. त्याच्याने आता हे अजिबात सहन होत नव्हते. त्याने लगेच गाडीचा ब्रेक दाबला. लताने कपाळावर आट्या घालत विचारले की काय झालं रे रणवीर? तो गाडीतून उतरत म्हणाला की आई, तू आधी खाली उतर. त्याच्या अशा वागण्याने लता गोंधळली आणि म्हणाली की अरे, अचानक तुला काय झाले रे रणवीर? पण त्याने काही ऐकले नाही आणि लताला गाडीतून खाली उतरवले. त्याच रस्त्यावरून जाणाऱ्या एका रिक्षाला त्याने हात दाखवून थांबवले. त्याने आईला त्या रिक्षामध्ये बसवले आणि रिक्षावाल्याला घराचा पत्ता सांगून पैसे देऊन टाकले. यांना सुरक्षितपणे घरी पोचवून द्या, असे त्याने रिक्षावाल्याला निक्षून सांगितले. लता गाडीतून जाता जाता वरडतच राहिली की अरे रणवीर, हे काय चालवले आहेस? पण तिच्या बोलण्याकडे लक्ष न देता त्याने रिक्षा पुढे रवाना करून दिली. त्यानंतर त्याने स्वतःच्या छातीवर हात ठेवला आणि एक दीर्घ श्वास घेतला. त्याच्या मनात आले की सुदैवाने वेळच्या वेळी हा निर्णय घेतला. जर आई आणखी काही वेळ त्याच्या गाडीत बसून त्या मुलीची गुणगान गात राहिली असती तर त्याच्या संताप इतका अनावर झाला असता की गाडी कोणत्या झाडावर जाऊन धडकली असती ते त्यालाच समजले नसते. हा विचार करून त्याने सुटकेचा निश्वास सोडला. वैनिधी बसची वाट पाहत उभी असतानाच तिच्या समोर एक गाडी येऊन थांबली. तिने आपली नजर बारीक केली आणि ती त्या गाडीकडे निरखून पाहू लागली. तेवढ्यात त्या गाडीचं खिडकीची काच हळूहळू खाली सरकली. समोर पाहताच तिला धक्काच बसला. तो आजच्या काळातील दुःशासनच होता. हा माणूस तिच्या समोर गाडी घेऊन का उभा राहिला आहे हेच तिला समजेना. ती अजून काही विचार करणार तेवढ्यात तो गाडीतून खाली उतरला. काहीही न बोलता त्याने बळजबरीने तिचा हात पकडला आणि तिला खेचत गाडीच्या आत नेऊन बसवले. काही सेकंदातच त्याने गाडी चालू केली आणि तो तिथून पुढे निघाला. त्याच्या ह्या अचानक झालेल्या हल्ल्याने वैनिधी पूर्ती घाबरून गेली. ती प्रचंड घाबरत आणि वरडत त्याला विचारू लागली की अरे गाडी थांबव, तू मला कुठे घेऊन चालला आहेस? तो वैनिधीला म्हणाला की वरडू नकोस बेबी, मी तुला काहीही करणार नाही. त्याचे हे शब्द ऐकून ती प्रचंड आश्चर्याने त्याच्याकडे एकटाक पाहू लागली. त्याने एका निर्जन आणि शांत रस्त्यावर नेऊन गाडी थांबवली. तो रस्ता पाहून आता मात्र तिच्या मनात भीतीची पाल चुकचुकली. पण लगेच तिने स्वतःला सावरले. ती स्वतःशीच म्हणाली की ती कशाला घाबरेल? हा गाढव तिचे काय वाकडे करू शकणार आहे? वैनिधी काहीही होणार नाही, तू जरा धीर धर, असे म्हणून तिने स्वतःच्या मनाची समजूत घातली. गाडी थांबवताच ती खाली उतरली आणि तो पुढे काय बोलणार आहे ह्याची वाट पाहू लागली. तेवढ्यात तो तिच्या अगदी जवळ आला.
त्याने हळूच तिचे नाव घेत तिच्या कपाळावर रेंगाळणारी केसांची बट मागे सरकवली. त्याच्या ह्या अनपेक्षित स्पर्शाने तिचे हृदय जणू जागेवरच थांबले. ती तिथेच तिजून गेली नाही. हेच तिचे नशीब होते. त्याने लगेचच तिच्या कमरेजवळून हात पकडला आणि तिला स्वतःच्या आणखी जवळ ओढले. त्याचे हे रूप पाहून वहिनी तिचे डोळे रागाने आणि आश्चर्याने मोठे झाले. ती विचार करू लागली की ह्या आजच्या काळात तिला दुःशासनला नक्की झाले तरी काय आहे. याच्या डोक्यात वेडेपणाचे भूत शिरले आहे की काय. हा हुशार माणूस असूनही एखाद्या मद्यधुन माणसासारखा का वागत आहे हेच तिला कळेना. ती लाजून त्याच्या छातीपाशी झुकली आणि म्हणाली की अरे सोड मला, कोणीतरी बघेल ना. तिचे स्वतःचेच वागणे पाहून ती स्वतःवरच चकित झाली. अरे देवा, इथे नक्की कुणाचे डोके फिरले आहे. त्याचे की तिचे. ती अचानक अशी का लाजत आहे आणि तिच्या मनात नक्की काय चालले आहे हेच तिला समजेनसे झाले होते. तो वहिनी तिचे दोन्ही गाल आपल्या हाताच्या वंजळीत धरून म्हणाला की मी तुला सोडण्यासाठी नाही तर आयुष्यभरासाठी तुझा हात पकडण्यासाठी आलो आहे. माझे तुझ्यावर प्रेम आहे. तू माझ्याशी लग्न करशील का. त्याचे हे बोलणे ऐकून वहिनी तिच्या पायाखालची जमीनच सरकली. ती मनातल्या मनात विचार करू लागली की देवा, हे काय चालू आहे. नक्की कोण कोणाची थट्टा करत आहे. हा माणूस की ती स्वतःच. तो पुढे म्हणाला की सांग ना वहिनीदी, तू माझ्याशी लग्न करशील का. तुला पहिल्यांदा पाहिले त्याच दिवशी मी माझे हृदय हरवून बसलो होतो. मी त्याच क्षणी ठरवले होते की हा रणवीर जागीरदार कधीही कुणाच्या झाला तर फक्त तुझाच होईल. तुझे ते रूप, तुझे ते हसणे मला पुरते वेडं लावून गेले आहे. मला जर लग्न करायचे असेल तर ते फक्त तुझ्याशीच करायचे आहे. कृपया माझे प्रेमाचा स्वीकार कर. त्याचे हे बोलणे ऐकून ती डोक्याला हात लावून बसली. तिला वाटले की हा नक्की काय बोलतो आहे. अगदी एखाद्या जुन्या चित्रपटातील संवादासारखे हे सगळे वाटत होते. तिच्या अंतरात्म्याने तिला बजावले की वहिनीदी, विचार काय करतेस. एक जोरदार कानसलीत लगावून दे ह्याचे सगळे 32 दात घशात गेले पाहिजेत आणि ह्याला धड जेवताही आले नाही पाहिजे. पण तिच्या मनातील विचारांच्या अगदी उलट तिचे हात नकळत पुढे सरसावले आणि तिने हळूच त्याच्या गालाचे चुंबन घेतले. ती म्हणाली की माझेही तुझ्यावर खूप प्रेम आहे रणवीर. मी सुद्धा तुझ्यावर माझ्या जीवापेक्षा जास्त प्रेम करते. ही वहिनीदी आज आणि आयुष्यभरासाठी फक्त तुझीच आहे असे म्हणत ती स्वतःचेच चरकले आणि मनातल्या मनात म्हणाले की देवा, आता मेले मी. तो वहिनीदीचे आभार मानत म्हणाला की तुझे खूप खूप धन्यवाद वहिनीदी. असे म्हणत तिने लगेच तिचे तोंड आपल्या हातात धरले आणि तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवले. नको म्हणून वरडत ती काटेवरून थेट खाली कोसळली. ती धडकन खाली पडली तेव्हा तिचे पूर्ण तोंड घामाने डबडबले होते. याचा अर्थ असा होता की इतका वेळ ती जे काही पाहत होती ते फक्त एक स्वप्न होते. ती मनातल्या मनात चकित झाली की छी, किती घाणेरडे स्वप्न होते ते. तो रागिष्ट माणूस तिच्या स्वप्नात तर आलाच, पण वरून तिचे चुंबनही घेऊन गेला. या विचारानेच तिला एकदम विचित्र वाटले. तिने आपली कंबर पकडली आणि ती कशीबशी उठून उभी राहिली. ती तांब्याभर पाणी घेऊन घटाघटा पिऊन मोकळी झाली. तिला अजूनही विश्वासच बसत नव्हता की तो तिला लग्नासाठी विचारत होता आणि ती चक्क लाजत होती. एवढेच कमी होते की काय, म्हणून ते भयानक स्वप्न पण पडले. ती देवाला म्हणाले की हे देवा, मी जास्त दिवस जगलेले तुला आवडत नाही का रे. अचानक काहीतरी आठवून तिची नजर घड्याळाकडे गेली. घड्याळात सकाळचे 5:30 वाजले होते. पहाटेच्या वेळी पडलेले स्वप्न नक्कीच खरे होते असे म्हणतात. याचा विचार करून ती अधिकच काळजीत पडली की देवा, हे स्वप्न खरं तर होणार नाही ना. असं म्हणत वहिनी ती डोक्यावर हात ठेवून बसली.